नमस्कार. लघु उद्योग भारती सांगली इकाईतर्फे लघु उद्योजकांना कामगार कायद्याची माहिती व्हावी म्हणून सदरचा व्हिडिओ आम्ही करत आहोत. यामध्ये साधारणतः उद्योजकांना कामगार कायदे कोणते कोणते लागतात याचा उहापोह केला असता त्यातला महत्त्वाचा कायदा राज्य कामगार विमा योजना म्हणजेच ESI कायदा हा कारखानदार, एस्टॅब्लिशमेंट म्हणजे आस्थापना यांना तो लागू आहे. ज्या कारखान्यामध्ये किंवा आस्थापनामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक काम करतात अशा सर्व आस्थापनांना हा कायदा लागू आहे. हा कायदा लागू करत असताना कर्मचारी ची वर्गणी तसेच कारखानदाराची वर्गणी अशी मिळून त्याची वर्गणी भरली जाते आणि त्याचे फायदे त्या कामगारांना आणि त्याच्या कुटुंबांना मिळतात. यामध्ये साधारण ज्या कुणाला कायदा लागतो हा तर ज्या कारखान्यामध्ये किंवा स्थापनेमध्ये 21,000 किंवा त्यापेक्षा कमी असे ज्यांचे पगार आहेत त्यांना हा ESI कायदा लागतो. त्याची वर्गणी प्रचलित नियमानुसार 0.75% कामगाराच्या एकूण पगारातून कापली जाते. तसेच 3.25% हा मालकांच्याकडून वर्गणी अधिक भरली जाते. एकूण 4% वर्गणी दरमहा पूर्ण पगारावर भरली जाते. सदर वर्गणी भरल्यानंतर सदर हा कामगार ESI कायद्यामध्ये रजिस्टर होऊन त्याची वर्गणी भरत असताना मालकांना ह्यांचा 2 कायद्याच्या कचाट्यातून सुटका होते आणि ती महत्त्वाची आहे. कारण वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्ट आणि मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टमध्ये एखादा कामगार जर काम करत असताना मृत्यू पावला तर त्याला मालकांना भरपाई देणं बंधनकारक आहे आणि ती भरपाई साधारण आजकाल विचार केला एक 10,000 15,000 स्टँडर्ड पकडून तर एक 20-25 लाखाच्या आसपास ते भरणं कॉम्पन्सेशन कामगाराला द्यायला लागते, त्याच्या परिजनांना द्यायला लागते. अशासाठी हा कायदा कारखानदार म्हणून वास्तविक लहान कारखानदारांना ही फार गरजेचं आहे. कारण त्याला अचानक तेवढी लायबिलिटी आली तर त्याला कॅश फ्लो सगळा होल्ड होतो, डिस्टर्ब होतो आणि ते रिकवर पटकन होत नाही. तेच जर ESI जर कायदा चालू केला तर वर्गणी दरमहा जी काय ठरलेली आहे त्याची लायबिलिटी समोर माहीत असते कारखानदारांना आणि ती लायबिलिटी डोक्यात घेऊन त्याप्रमाणे त्याचे पगार ठरवून त्याप्रमाणे त्याचे फायदे त्या लोकांना दिले जातात. आता हे झालं कायदा कोणाला लागतो, कुठल्या कारखान्याला लागतो या बाबतीत. थोडं पुढे जाऊन बघायला गेलं तर यात मिळतात कुठले कुठले फायदे. हे यामध्ये महत्त्वाचे तसे 5 फायदे आहेत, पण सुधारणा होऊन त्यात आणखी काही फायदे वाढ केलेली आहे. ESI मध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे औषधोपचाराचा फायदा. आतापर्यंत ESI कायद्याचा फायदा घेत असताना, औषधोपचाराचा फायदा घेत असताना डिस्पेन्सरी म्हणजे राज्य शासनाने जे दवाखाने उघडले आहेत त्या दवाखान्यातूनच औषधोपचार मिळत होता अशी धारणा होती. परंतु आता ESI ने काही हॉस्पिटल त्यामध्ये खाजगी हॉस्पिटल टायअप केलेले आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर इलिजिबल असाल तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रीटमेंट मिळते आणि आज कामगार घेतात. तर यात कोण कोण आहे कव्हरेजमध्ये? स्वतः कामगार, आई वडील, पत्नी आणि मुलं. मुलं वयाच्या 18 वर्षापर्यंत शिक्षण घेत नसतील तर आणि शिक्षण घेत असतील तर वयाच्या 21 वर्षापर्यंत. दुसरा महत्त्वाचा फायदा असा, बरं याला महत्त्वाचं म्हणजे कंडिशन नाही आहे. तुम्ही कुठलीही पॉलिसी काढायला गेला तर पॉलिसीला पहिलं काय तपासलं जात आहे? तुमचं आरोग्य तपासलं जात आहे. ESI मध्ये असं होत नाही. कामगार कामावर आल्यानंतर त्याला काय झालंय तुझी तपासणी घेऊन ये जा असं कोणताही मालक म्हणत नाही, गरजेचंही नाही. असं करत असताना
तो इन्शुर्ड होतो आणि त्याला यदाकदाचित जरी काय असेल, असू नाही शक्यतो, पण असलं तरी सुद्धा तो पुढे फायदे घेऊन त्या कुटुंबाला किंवा त्या जो काही आजार आहे त्यातून ESI मधून तो मार्ग काढून जाऊ शकतो पुढे. ESI 1948 ही केंद्र सरकारची योजना आहे. याच्यामध्ये औषधोपचार किंवा दवाखान्याचा जो भाग आहे तो राज्य सरकार करतं आणि कॅश बेनिफिट किंवा डिपेंडंट बेनिफिट अवलंबितेचा खर्च हा केंद्र सरकार डायरेक्ट करतं. त्याचे ब्रँच ऑफिसेस आहेत साधारण प्रत्येक जिल्ह्यात आणि दवाखाने साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आता पूर्ण जिल्हा कव्हरेज झाल्यामुळं दवाखाने वाढवायची शक्यता आहे पुढं. पण याचा दुसरा फायदा असा, आजारपणाचा फायदा. आजारपण तुम्ही असाल तर तुम्ही कामावर जाऊ शकत नाही. अशा काळामध्ये कॉन्ट्रीब्युशन पिरियड ESI मध्ये नेमलेला आहे, एप्रिल टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू मार्च. एखादा कामगार जर आजारी पडला, त्याचे सुरुवातीचे 2 दिवस वजा करून त्याला पुढं जितके दिवस तो कामावरून गैरहजर राहील आजारीपणासाठी, त्यानं जर ESIचं सर्टिफिकेट वेळेत घेतला असेल तर त्याला साधारण ॲव्हरेज दराने 70% पगार त्याला मिळतो. तेव्हा किती मिळतो साधारण? त्याला 6 महिन्यामध्ये साधारण 90 दिवस पगार त्याला घरी बसून मिळू शकतो. तिसरा महत्त्वाचा फायदा असा, टेम्पररी डिसेबलमेंट बेनिफिट. एखादा कर्मचारी कामावर आला आणि जरी त्याची कॉन्ट्रीब्युशन गेलं नाही, म्हणजे वर्गणी गेली नाही, अशा केसमध्ये हा फार महत्त्वाचा ESI मध्ये तरतूद केलेली आहे. अशी कोणतीही पॉलिसी नाही आहे जिथं इन्शुरन्स प्रीमियम भरल्याशिवाय तुम्हाला फायदे मिळतात. पण ESI सोशल सिक्युरिटी कायदा असल्यामुळं ही तरतूद फार महत्त्वाची आहे. कामगार समजा तुम्ही आजच कामावर आला आणि मालकाने त्याला रेकॉर्डवर घेतलं आणि दुपारी अपघात झाला, त्याचं वर्गणी व्हायची आहे. वर्गणी केव्हा भरली जाते? त्याचा पगार झाल्यानंतर वर्गणी भरली जाते. तर अशा केसमध्ये सुद्धा त्या कामगाराला कामावर असताना अपघात झाल्यामुळं, त्याच्या अशा अपघातामुळे समजा एखादा माणूस डेथ झाला असेल तर त्याच्या अवलंबितांना आयात पेन्शन आणि अपघातातून टेम्पररी म्हणजे हात मोडला, पाय मोडला, बोट कट झालं, अशा केसमध्ये त्याला 2 दिवसाचं वेटिंग पिरियड नाही आहे. तो दिवस सोडला तर दुसऱ्या दिवसापासून लगेच पगार मिळतो. तो साधारण 100% दराने आहे, 90%च्या वर दर जातो. त्याचा स्टँडर्ड बेनिफिट रेट आहे त्या दराने साधारण 100% दराने त्याला पगार मिळतो आणि तो जोपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत त्याला मिळतो. फिट झाल्यानंतर त्याच्या टेम्पररी डिसेबलमेंटमध्ये त्याला काय जो अपघात झाला त्यातून त्याला काय अपंगत्व आला असेल तर त्याची तपासणी होते आणि ती पेन्शन त्याला तळायात बसते. ESI कायद्यामध्ये तो कामगार समजा फ्युचरमध्ये किंवा नंतर नोकरी सोडला आणि मग त्याची वर्गणीत जात नाही, अशा केसमध्ये त्याची पेन्शन थांबवली जात नाही. तो जिवंत असेल तोपर्यंत ती पेन्शन त्याला दिली जाते आणि हे ESI सोशल सिक्युरिटीचं एक मोठं अंग आहे या गोष्टीचं. चौथा महत्त्वाचा म्हणजे डिपेंडंट बेनिफिट. मगाशी मी बोललो, डिपेंडंट बेनिफिट म्हणजे अवलंबिताचा फायदा. कामावर असताना अपघात होऊन एखाद्या कामगाराला मृत्यू ओढवला तर मृत्यू पश्चात विवाहित असेल तर पत्नी आणि मुलांना, विवाहित नसेल तर आई वडिलांना पेन्शन स्वरूपात ESI त्यांना अवलंबिताला देते. ही पेन्शन किती? तर साधारण हा रेट 50% ते 70%च्या रेंजमध्ये आहे. जर मॅरिडच्या केसमध्ये जास्त आहे, अनमॅरिडच्या केसमध्ये थोडा कमी आहे. तर हे बेनिफिट मिळत असताना एकदा त्याचं कॉन्ट्रीब्युटरी कंडिशन्स मिळाल्या, त्या राज्य कामगार योजनेनं ते डिक्लेअर केलं की बाबा ही एम्प्लॉयमेंट इंजुरी आहे आणि ह्याला या कायद्यामध्ये त्याला फिट केस आहे, त्यानंतर ती पेन्शन चालू होते. पेन्शन चालू झाल्यानंतर मालकांना यामध्ये आणखी काय करायची आवश्यकता नसते. भले तो कारखाना जरी बंद झाला तरी सुद्धा त्या अवलंबितांना पेन्शन आयात ती कायम राहते. असं करत असताना कामगार लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विमा क्रमांक जो काय आहे कामगाराचा, आता कसं होत आहे, काही वेळेला कामगार नोकरी सोडतो
आणि मग जुन्या कंपनीतला विमा क्रमांक नवीन कंपनीत देत नाही. नवीन ऑनलाईन ह्या प्रशासनिक भागामध्ये की हा नंबर जर तुम्ही दिला आधी तर ती कॉन्ट्रीब्युशन कंटिन्यू होते. तुमच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या ऑटोमॅटिक अडॉप्ट होतात त्याच्यामध्ये. त्यामुळं कामगाराने जसे मोबाईल नंबर सांभाळून ठेवतात तसेच विमा क्रमांक हाही सांभाळून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती घरच्यांना द्यायला पाहिजे. ESIचं आधीचं कार्ड बघायला गेलं की एकच कार्ड मिळायचं, पण आता तुम्ही ESI मध्ये 2 कार्ड घेऊ शकता. 2 कार्ड, एक घरात, एक तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता, एक फॅमिलीसाठी, एक तुमच्यासाठी ठेवू शकता आणि ते उपभोग पण घेऊ शकतात. ॲट अ टाइम दोघंही घेऊन जाऊ शकतात, त्याला काय बंधन नाही आहे. 5 फायदे हे महत्त्वाचे झाले. 6वा फायदा असा, फ्युनरल बेनिफिट. कामगार एखादा एक्सपायर झाला तर त्याला 15,000 रुपये फ्युनरल अंत्यविधी खर्च द्यायची सुद्धा ESI कायद्यामध्ये तरतूद आहे. धन्यवाद.